Yes. Audible to all. Yes, audible. ओके. काही डाऊट असेल तर विचारू शकतो. हा सर, मी स्क्रीन शेअर करू का? हो हो. मी काय नाही एक हम्म. ट्राय करत होतो, म्हणजे मी सगळे हे जे वरचे कंटेंट रीड करायचा प्रयत्न करत होतो नाही का, वेबसाईट वरचे. हम्म. पुढे गेलो. आता हा नाही का लॉग आउट बटन आहे ना, हम्म. आता हे लॉग आउट बटनची जी आयडी आहे ना, ही एवढी मोठी आहे आणि मी जर हिला प्रयत्न केला ना हे कॉल करायचा, तर रिटर्न करत नाही व्हॅल्यू मला लॉग आउट. हे आयडी नाही, क्लास आहे तो. का नाही हा रिटर्न क्लास करत आहे. आहे? तो क्लास चेंज होऊ शकतो ना. चेंज होत असेल तो बघा. हायपरलिंक आहे ना तिथं, हायपरलिंक वापरा ना. ही लिंक वापरली की होईल का? लोकेटर, हायपरलिंकचा लोकेटर यूज करा. म्हणजे कसा करणार, एक्स पाथ. ठीक आहे, ऍट्रिब्यूट आहे ना तिथं. हा, ए इज अ टॅग. लेबल लेबल नाही, या लेबल केस मध्ये काय आहे, टॅग आहे बघा. टॅग ए आहे ना, टॅग इज ए. हा 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 ए. मग कर्ली ब्रॅकेट्स ना, हा, डबल स्लॅश ए आधी लिहून घ्या. डबल अरे यार, डबल स्लॅश ए स्क्वेअर ब्रॅकेट @, @ क्लास. ऍट्रिब्यूट कुठला आहे, क्लास नाही क्लास यूज केला तर चालतंय, पण मे बी पॉसिबिलिटी क्लास चेंज झाला असेल तर डायनामिक असू शकतो. नेक्स्ट मी ते टाइम खाली क्लासच वापरलाय तो, म्हणजे आपला तो ह्याच्या लोकेटरने डॉटने तो चूज केला, पण तो प्रिंट नाही झाला. मला हे एरर आलं नाही का. हा ठीक आहे. आणि टेक्स्ट मेथड नसेल त्याच्यावर बरं का, कारण लॉगआउटला टेक्स्ट दिसतोय का? हो दिसतोय. असेल, दिसतो ना, आहे ना सर, टेक्स्ट आहे त्याच्यावरती. @ क्लास नाही, क्लास हायब्रिड हा, एच नाही तिथं लिहिलंय बघा, एच हा, हायपरलिंक इक्वल टू ती लिंक आहे. नाही त्याच्यावर कॉपी कर इलेमेंट, कॉपी इलेमेंट येत आहे का? सगळे चाले ना. हा, ते बाकीच कन्सिडर. काहीतरी क्लोज झालं नाही का? नाही काहीतरी आपण @ हायपरलिंक इक्वल टू लोकेटर डबल स्लॅश @ हायपरलिंक इक्वल टू. ओके. ओके. त्याला फक्त नाव दे एक लोकेटर म्हणून, आणि तो लोकेटर युटिलाइज कर. A1 = हा, मिस्टेक काय दाखवते? आपण काही मिस केलंय का? नाही, सिंटॅक्स मिस केलाय काही तर. डबल कोट्स मध्येच घेतो ना? नाही, सिंगल कोट्स मध्ये घेतो का? डबल कोड, सिंगल कोड कुठलंही चालेल. कुठली साईट आहे ती? लॉग इन, लॉग आउट. ही ती प्रॅक्टिस ऑटोमेशन म्हणून practiceautomation.com म्हणून आहे ते. त्याच्यावरती आपण सगळे ट्राय करू शकतो ना का वेगवेगळे. हो, लॉग इन करून. पण त्याचा पासवर्ड काय? स्टुडंट इज अ युजर. स्टुडंट आणि पासवर्ड 1 2 3. स्टुडंट 1 2 3 आहे की पासवर्ड
1 2 3 है ना. स्टुडंट आहे, स्टुडंट आणि पासवर्ड 1 2 3 असं. म्हणजे मी वेगळ्या लोकेटर्सने ट्राय करत होतो की म्हणजे आपण लॉग इन झाले की नाही सक्सेसफुल, हे ज्याने ट्राय केलं, हे ज्याने ट्राय केलं, पण इथं लॉग आउट बटन येते तर हे पण ट्राय करायचं होतं मला, पण ते लोकेटच होत नव्हतं. मग मी प्रिंट करायचा प्रयत्न केला टेक्स्ट कंटेक्स्टने, पण त्याच्याने पण तो प्रिंट नव्हता होत. मग कळालं की ते मला रीड करता येई नाही, काय तर चुकतंय, ते काय चुकतंय ते कळे नाही. क्लास दिला का तुम्ही @ मी इथं खाली डॉटने वापरला होता तो. तो क्लास चेंज होतोय का एकदा चेक करा फक्त. चेंज होतं म्हणजे कसं कळणार ते? डॉटने तर वापरता येत आपण, ठीक आहे, पण आपल्याला एक्सपाथ साठी पण तो क्लास वापरतोय का. सीएसएस सिलेक्टरला आपण डॉटने यूज करतो, राईट. एक्सपाथ साठी वापरतोय का, इथं इथं चेक करायचं ना, कंट्रोल F करून. हा, कंट्रोल F, इथं तो यूज करायचा तुमचा /A. /A इक्वल टू ए, नाही इक्वल टू नाही, स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट @ क्लास, href नाही क्लास करा आता, चला @क्लास इक्वल टू क्लासची व्हॅल्यू टाकावं लागेल याच्यात आपल्या सिंगल कोड मध्ये. की नाही इथली. हा, ही पूर्ण त्याच्यावर फक्त सिलेक्ट करून, हा ठीक आहे, कोड मध्ये टाका, कोड्स मध्ये सिंगल कोड, डबल कोड, कुठला तरी. हा, एंटर झाला का, एक सर्च होतोय ना आता, तिथे एंटर करायचं बघा, 1 of 1 दिसतंय ना, म्हणजे एक इलेमेंट फाउंड आलं ना. हा इलेमेंट यूज करा. नाही आपण, हा बरोबर लिहिताय तुम्ही, इलेमेंट डायरेक्टली तसाच यूज करणार आहेत ना, पुढे जाऊन सेमच आहे. हा, तो इलेमेंट मध्ये यूज करा ना, लोकेटर मध्ये डायरेक्ट. हे बघा, अरे हा असं डबल, अच्छा इथून अच्छा हा इथनं कॉपी हा करून स्ट्रिंग, इथून हा इथं. नेहमी स्ट्रिंग मध्ये असेल, मागचा पण तुम्ही बरोबर लिहिलेला सिंगल कोड मध्ये द्या आता, हा पूर्ण सिलेक्ट करून. हा, नाही पूर्ण ए पासून स्ट्रिंग असेल ना ती. हा, हा. सिंगल कोड. हा, आता झाला हा लोकेटर, ठीक आहे. हा तुम्ही युटिलाइज करणार तिथे, इफ, हा अनकमेंट करा ते. लोकेटर मध्ये ती A1 पास करणार. आता आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतलाय ना, मग डायरेक्ट A1 चालेल. हा डायरेक्ट A1 पण चालेल, ठीक आहे. हा, रन करूया. तो मागचा पण बरोबर होता, फक्त तुम्ही कोड्स मध्ये लिहित नव्हते, ठीक आहे. अच्छा, कशात ह्याच्यात रन केले. झाला. हा, आणि असं हे बघा, जेव्हा लोकेटर सापडत नाही ना, तो इज मेथड, करायचं. इज विजिबल तुम्ही बघू शकता. दुसरा इथंच लोकेटर क्रिएट करायचा, ठीक आहे. ह्याच्यावरती युआयला तिथं, इथं. हा सर्च करून. आता तुम्ही म्हणताय सर डॉटचा क्रिएट करा, तो पण चालेल. बघा डॉटचा कसा करणार, स्क्वेअर ब्रॅकेट, डॉट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट. नाही डॉट आणि तुमचं ते याचं नाव क्लासचं.
नाही झालं सर्च. नाही सिंटॅक्स आपण मिस करतोय ना काहीतर. बघा सिंटॅक्स कसा होता, डॉट हा डबल कोट्स मध्ये पाहिजे सगळं. डबल कोट्स मध्ये पाहिजे ते. नाही डॉट सर केलाय हा डॉट केला ना स्टार्टिंगलाच डॉट आणि मग नाही ना, मग तो डबल कोड मध्ये नाही आला ना, पूर्ण डबल कोड मध्ये पाहिजे. स्टार्टिंगला डबल कोड असेल, टाकलं डबल कोट स्टार्टिंगला. का नाही होते. मी check. एंडला पण टाकलंय. हा इथे सर्च होत नाहीये, पण तुम्ही यूज करताना डायरेक्टली तसा यूज करू शकता. इथं डॉटने सर्च नाही होणार, ठीक आहे. तेच तर ते कशामुळे नाही होणार, म्हणजे आता कुठल्या एलिमेंट्स होतील नाही नाही होतील हे डॉट कसं कळणार सर? डॉट डॉट आपण तिकडे यूज करतोय आपल्या ऑटोमेशन मध्ये. टाकताना क्लास मध्ये तसा टाकणार, ठीक आहे. डॉट असं. लोकेटर. इथं तुम्ही विजिबलचं काय म्हणलं, इज विजिबलचं कसं असतं? लोकेटरचं इज विजिबल ते बघूया आपण. हे बघा काय ठीक आहे, होतंय, चालेल. लोकेटर तुम्ही डायरेक्टली फाइंड करायचं ट्राय करताय, पण तो लोकेटर फेल होतोय. सो आफ्टर फाइंडिंग वी नीड टू चेक वेदर दॅट लोकेटर इज विजिबल और नॉट, ठीक है. ओके. विजिबल मीन्स यूआई पे दिख रहा है यानी, अगर यूआई पे नहीं दिख रहा है सो देर इज अ चांस कि वी लॉस्ट द लोकेटर, और देर इज चांस कि रॉन्ग लोकेटर हमने फाइंड आउट किया, ठीक है. So before the login, we need to check whether that locator is visible or not. Okay, that also we will check today. Okay, मी प्रत्येक लोकेटरला ते चेक करू शकतो. लास्ट टाइम क्या बोला था रे, असाइनमेंट दिया था ना कुछ, यू नीड टू ऐड सम एलिमेंट्स. हॅलो सर, हाँ बोला. माझं पण मॅक्सिमाइज होत नाही ते बघ सर. हाँ आपण बघूया आता ना, ठीक आहे. हे झाल्यावर बघूया, ठीक आहे. चलो, सो स्क्रीन इज विजिबल. येस. ऑडिबल. यस सर. ठीक है, चलो. So the assignment that we discuss, you need to click on this element 1, 2, 3. ठीक है, बिकॉज मैं लोकेटर से इसलिए डिफरेंट सिनेरियो कंसीडर कर रहा हूँ. डिफरेंट कुछ नहीं करना है. ओपन दिस URL, सिलेक्ट दिस एलिमेंट एंड क्लिक ऑन दिस एलिमेंट. इस एलिमेंट पे आपको बस क्लिक करना है एंड यू नीड टू वैलिडेट कि कितने टाइम आपने क्लिक किया है. सो वैलिडेट करने के लिए आपको फिर से डिलीट का लोकेटर फाइंड आउट करना होगा कि व्हाट इज द डिलीट लोकेटर. एंड डिलीट के लोकेटर फाइंड करने के बाद आपको काउंट करना होगा कि हाउ मेनी लोकेटर्स आर विजिबल. So there is again one count method. That method is responsible to give you number of occurrence of elements. So as per the add, अगर आप ऐड पे जाओगे तो ऐड का लोकेटर फाइंड करने के लिए आपके पास डिफरेंट ऑप्शन अवेलेबल है. एक्सपाथ इज देयर. सी अभी यहाँ पे आईडी नहीं है, क्लास भी नहीं है. जनरली आप यही फेस करोगे, सर आईडी अवेलेबल नहीं है, क्लास अवेलेबल नहीं है. सो इन दैट केस यू नीड टू क्रिएट योर ओन लोकेटर, XPath. Syntax is the same, /tag square bracket @attribute equal to value. For this case, /button is a tag name, @onClick is a attribute equal to name of that attribute. समझते हो? Yes. Audible? यस सर. चलो लोकेटर क्रिएट कैसे करना. आप डायरेक्टली यही स्क्रीन पे Ctrl+F /button स्क्वायर ब्रैकेट
डबल टी है, बटन स्क्वायर ब्रैकेट @ ऑन क्लिक। जब आप ऑन क्लिक करोगे सर, यू आर एबल टू फाइंड आउट टोटल 4 एलिमेंट, 4 एलिमेंट, बट मुझे बस सिंगल एलिमेंट चाहिए। 4 क्यों आ रहा है? बिकॉज दिस इज द वन एलिमेंट, दिस इज द वन, दिस इज द वन, दिस इज द वन। इनके लिए भी ऑन क्लिक मेथड है, डिलीट डिलीट डिलीट। मुझे बस ऐड एलिमेंट की ऑन क्लिक मेथड परफॉर्म करनी है। तो मैं क्या बोल रहा हूं, ऑन क्लिक इक्वल टू कौन सा एलिमेंट है, दिस इज द एलिमेंट, कंट्रोल सी करके यहाँ पे कंट्रोल एफ। नाउ वी आर एबल टू फाइंड आउट ओनली वन एलिमेंट। समझता? सो दिस इज माय ऐड एलिमेंट, दिस इज माय ऐड एलिमेंट। जो लास्ट टाइम सिनारियो बोला था वही सिनारियो कंसीडर कर। डिलीट एलिमेंट, ये वाला डिलीट एलिमेंट। आप टेक्स्ट के थ्रू भी जा सकते हो, फाइंड बाय टेक्स्ट आल्सो देयर। ओनली 3 एलिमेंट। सर अगर डिलीट एक ही प्रेजेंट है तो ओनली 1 एलिमेंट वी आर एबल टू फाइंड आउट। ये इज विजिबल है, काउंट, तो काउंट भी आप कर सकते हो कि डिलीट के काउंट कितने हैं। समझते रहे? ऑडिबल? यस। ऑडिबल टू ऑल, प्लीज रिस्पॉन्ड। ऑडिबल सर। सो ये हो गया मेरा डिलीट का एलिमेंट। काउंट कैसे करते हैं सर? अभी करते हैं काउंट मेथड, ठीक है। अगर वैसे नहीं ऐसी मैन्युअली यहाँ पे जब आप एंटर करवाओगे, टोटल 4 एलिमेंट फाउंड, 1 बाय 1 1 बाय 1 1 बाय 1, यहाँ पे आपको दिखते हैं 2 of 4, ठीक है। सो टोटल 4 एलिमेंट बिकॉज डिलीट बटन इज अवेलेबल नाउ, ठीक है। सो पहले मैं इस एलिमेंट को फाइंड बाय एक्सपाथ से करूंगा, उसके बाद यू कैन ऑल्सो यूटिलाइज द गेट बाय टेक्स्ट, बिकॉज एलिमेंट पे टेक्स्ट भी प्रेजेंट है। आप देखोगे एड एलिमेंट इज अ टेक्स्ट, डिलीट इज अ टेक्स्ट, डिलीट इज अ टेक्स्ट। आप या तो पेज डॉट लोकेटर, ये लोकेटर यूटिलाइज कर सकते हो। अगर वैसे नहीं करना है तो पेज डॉट गेट बाय टेक्स्ट, और वो टेक्स्ट आप फाइंड आउट कर सकते हो। सो पिक्चर इज क्लियर सर। फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू ओपन दिस URL। चला फर्स्ट बेसिक कोड लिहितोय, त्याच्यानंतर आपण टेस्ट केस लिहूया। इफ पॉसिबल वी कैन स्टार्ट राइटिंग आवर टेस्ट केस। चलो फिर वही टेस्ट केस को मैं पेज ऑब्जेक्ट मॉडल मेथोडोलॉजी में डिवाइड करता हूँ। तो पेज ऑब्जेक्ट मॉडल मेथोडोलॉजी क्या होती है उसके बारे में भी आज हम डिस्कस करेंगे। हर एक पेजेस को डिफरेंट डिफरेंट क्लासेस एंड ऑब्जेक्ट क्रिएट किए जाते हैं। सर ते काउंट कसं केलं परत एकदा सांगा ना. हो सांगतो, परत सांगतो, थांब. डिलीट टेस्ट ऍड रिमूव्ह, काउंट इथंच होतं. इथे एलिमेंट तुम्ही एंटर केला, हो सर. लेफ्ट हँड साइड या साइडला बघायचं. मी जेव्हा एंटर करतो तेव्हा तो इकडे लोकेट केला जातो बघा, लेफ्ट हँड साइडला लोकेट केला जातो. 1 लोकेटेड, 2 लोकेटेड, 1 2, ओनली 2 एलिमेंट्स आर देयर. और आपको यहाँ पे भी दिखेगा 1 of 2. समझतो? ऑडिबल? सर ते 1 of 2 का घेतात? अरे टोटल 2 एलिमेंट आहेत ना, 1 2. आपण आता फर्स्ट एलिमेंटला आहेत, जेव्हा मी सेकंड एलिमेंटला जाईल तर ते काय घेतंय बघा, 2 of 2, 1 of 2, 2 of 2. अरे हे आउट ऑफ दाखवते किती एलिमेंट. हा एंटर करायचं इथं. समजतं? हो सर. ठीक है. ऑटोमेशन के थ्रू भी हम काउंट करेंगे उसको. चलो इंपोर्ट पायटेस्ट, इंपोर्ट पायटेस्ट. ए मंथन टाइमला जॉईन होत जा बरं का. ऑडिबल मंथन? हॅलो आहे का?
परत तिकडे जावं लागतं आपल्याला. सो what we need to import? Playwright. Sync playwright. Sync playwright. Playwright dot synchronization API import sync playwright. Dev test add remove element. So कैसे करोगे? With object created. On that object we are going to create one browser object जो कि browser को launch करेगा. Page equal to this one. So मैं फिर से नहीं लिख रहा हूँ, ऑलरेडी हमने कोड लिखा है, उसका ही रेफरेंस लेके चल रहा हूँ. Page dot go to URL. This is my URL. So this URL is going to open. URL ओपन होने के बाद हमें उस एलिमेंट पे क्लिक करना है. तो मैं क्या बोल रहा हूँ? पेज, और वी कैन से पेज डॉट लोकेटर. कौन सा लोकेटर है सर? जो हमने ये लोकेटर फाइंड किया है एड एलिमेंट का, यही लोकेटर यूटिलाइज. और इस लोकेटर पे बस मुझे क्लिक ऑपरेशन परफॉर्म करना है. देखना है तो टाइम डॉट स्लीप फॉर 3 सेकंड. टाइम को इंपोर्ट करता हूं. इंपोर्ट टाइम. अगेन आफ्टर 3 सेकंड आई नीड टू क्लिक ऑन दिस लोकेटर. So simple script, first of all click on this locator and then again wait for 3 seconds and again click on one locator and time dot sleep for 3 seconds. Chalo. First time I am opening, so it will take time. So URL is going to open and that particular element is going to showcase. झाला एकदा क्लिक, परत 3 सेकंडला वेट अँड अगेन इट इज गोइंग टू क्लिक. समजतं? ऑडिबल? Yes. Audible. तो ऐसे लोकेटर नहीं लिखने सर. आई वांट टू गो फॉर बाय टेक्स्ट. ऑलरेडी टेक्स्ट इज प्रेजेंट, तो आप ऐसे लिख सकते हो पेज डॉट गेट बाय टेक्स्ट. गेट बाय टेक्स्ट एंड टेक्स्ट यू नीड टू फाइंड आउट वो लोकेटर का टेक्स्ट. एड एलिमेंट इज अ टेक्स्ट. मैं दोनों वे से बोल रहा हूं कि कौन से पॉसिबल आहे. टेक्स्ट फाइंड केल्यावर त्याच एलिमेंटला क्लिक करू शकतो. यस. अगेन टेक्स्ट फाइंड केल्यावर त्या एलिमेंटला मी क्लिक करू शकतो. यहाँ पे या तो आप एक्सपाथ से चले जाओ. अगर एक्सपाथ नहीं फाइंड करना है सर, गेट बाय टेक्स्ट, प्लेराइट विल प्रोवाइड दिस न्यू मेथड. You can get by text also. See, element is locating and its element is clicking. समजतं? Audible? Yes. हा, तुम्ही म्हटले सर एलिमेंट तर फाइंड होतच नाहीये किंवा होतोय, तो चेक कसा करायचा? सो देर इज अ विजिबल मेथड. सपोज दिस एलिमेंट इज देयर and I am going to print is visible. Whether that element is visible or not, this method will return you the true अगर element present है. So before click we are checking whether that element is present or not. True देणार कधी पण. बघूया. पास. हाँ, अभी मैंने उसकी व्हॅल्यू प्रिंट नहीं की ना. हाँ, व्हॅल्यू प्रिंट करायची तर आपण टर्मिनलला जाऊन -SV लिहिणार आहेत. प्रिंटिंग द डेटा नो, बिकॉज आपको लॉग भी प्रिंट करना है. ls cd pt 12 ls cd ऑटोमेशन. और ऑटोमेशन के अंदर मैं डायरेक्टली रन कर रहा हूँ पाइथन -SV. UI के अंदर है सर. UI के अंदर कौन सा है? टेस्ट.
कारण रन केल्यावर त्या व्हॅल्यू प्रिंट होत नाहीत. -su you need to use for printing the data from the script. See, it is going for true. ये ट्रू तभी रिटर्न करेगा जब एलिमेंट प्रेजेंट है. समझतो? यस, ऑडिबल? येस सर. ठीक है, चलो. तो मैं क्या कर रहा हूं सर, दिस इज द वन एलिमेंट. सो यू कैन गो विद द टू ऑप्शन नाउ, बिकॉज यूआई पे दो ऑप्शन दिए. या तो आप खुद का एक्सपाथ डिफाइन कर दो. एक्सपाथ डिफाइन करने के लिए यही सेम सिंटैक्स आपको यूटिलाइज करना है. टैग नेम जो HTML टैग होगा, स्क्वायर ब्रैकेट एट्रीब्यूट देंगे एंड एट्रीब्यूट की वैल्यू. हाँ सर, एक्सपाथ कधी यूज करायचा, जेव्हा आपल्याकडे आयडी नसेल, क्लास नसेल, तर आपण स्वतःचा एक्सपाथ क्रिएट करणार आहे. बिकॉज CSS सिलेक्टर नीड द आयडी अँड क्लास. XPath is the last option because XPaths are always slow in nature. ID is a faster. प्रायोरिटी ID बिकॉज यूनिक होती है. अगर आपको ID मिल रही है तो ID आप डायरेक्टली यूटिलाइज कर सकते हो. So the scenario is going to tell कि you need to click on this element. सर मुझे ये एलिमेंट कितने अवेलेबल हैं इसका काउंट करना है, तो प्रिंट कर रहा हूं. प्रिंट पेज डॉट लोकेटर, यही लोकेटर, how many times this add locator is present on UI. So there is a count method. This method is responsible to give you the count of element. This is the web element, no? So web element का count देगा. हो गया. चलो, सर रन नहीं करायचं. ये टेस्ट केस है, तो टेस्ट केस हमेशा यहां से ही रन की जाती है. तुम्ही तिथून रन केले ते प्रिंटिंग मेसेजेस दिसणार नाहीत. See how many times this element is present? One time, sir. So there is a two method that we discuss. Count method is a visible method. ही काउंट मेथड तीच रे, आपण जिकडे लिस्ट टपल सेट डिक्शनरी मध्ये वापरत होतो ना त्या मेथड. नंबर ऑफ ऑकरन्स ऑफ वेब एलिमेंट म्हणतोय. पायथॉन एलिमेंट नहीं है, वेब एलिमेंट मीन्स द लोकेटर. And is visible method will perform on the locator. This method will give you the true if element is present. समजतं? ह्या मेथडचा यूज का केला जातो बघा, इज विजिबल. बिकॉज आपने लोकेटर फाइंड किया है और दैट इज द रॉन्ग लोकेटर, रॉन्ग, और आप उस रॉन्ग लोकेटर पे क्लिक नहीं हो सकता है, तो आपको एरर आते हैं. एलिमेंट नॉट फाउंड, एलिमेंट इज नॉट अवेलेबल, बट यू आर गोइंग टू क्लिक. सो बिफोर क्लिक एवरी टाइम यू नीड टू फॉलो द फर्स्ट सिंटॅक्स, व्हॅलिडेट वेदर इट इज अवेलेबल और नॉट. इज विजिबल असेल तरच क्लिक करा, म्हणजे तुमचे एरर्स पण हँडल होतात. समजतं? येस. Any other doubt? No. ठीक है, चलो. So first of all, sir, we have found out this is the click locator and everything. मैं क्या कर रहा हूँ अभी, ये सबको कमेंट आउट कर रहा हूँ बस. या तो आप इसका यूज कर दो, नहीं तो प्रीवियस वाला यूज कर दो. उसके बाद मैंने बस वन क्लिक किया है. मैन्युअली जब आप देखोगे, मैनुअल जब देखोगे, वन क्लिक मीन्स वन डिलीट बटन इज एडिंग, टू क्लिक मीन्स टू डिलीट बटन इज एडिंग. तो डिलीट का लोकेटर अगेन द टू वे. द फर्स्ट वे इज अ
एक्स पाथ जो हमने फाइंड किया था, एक्स पाथ से अगर नहीं करना है तो आप डायरेक्टली गेट बाय टेक्स्ट भी कर सकते। तो जैसे जैसे आपके आगे जाके सिनेरियो जाएंगे वैसे वैसे हम लोकेटर फाइंड आउट करने का ट्राई कर रहे हैं। चलो, सो वन क्लिक, देन यू कैन चेक वेदर वन डिलीट इज अवेलेबल और नॉट। सो मैं क्या बोल रहा हूं, पेज डॉट लोकेटर, लोकेटर कौन सा लोकेटर चाहिए सर, डिलीट का लोकेटर चाहिए। सो डिलीट का लोकेटर हमने फाइंड आउट किया था, दिस इज माय डिलीट लोकेटर। क्लिक नाही करत आहे आता मी, फक्त काउंट करतोय। हा काउंट किती यायला पाहिजे, 1 यायला हवा। सो इसको मैंने क्या कर दिया, असर्ट कि दिस एलिमेंट काउंट शुड बी 1। अगर 1 नहीं है तो मैं बोल रहा हूं इट इज फेल्ड। ऍड बटनला क्लिक केला तर एक डिलीटचा काउंट 1 यायला हवा। समजतो, ऑडिबल? लेट एक्झिक्यूट दिस वन। काउंट फंक्शन 1 देना चाहिए। किसी ने बोल दिया कि सर आई एम गोइंग टू क्लिक दिस एलिमेंट 5 टाइम। सो क्या मेरी बात सबको क्लियर है? फॉर आई इन रेंज ऑफ 5 0 to 4 और इस एलिमेंट को क्लिक कर दो। क्लिक करने के बाद आपको टाइम देखना है, तो टाइम डॉट स्लिप 1 सेकंड। अभी कितने टाइम क्लिक होगा, 0 के लिए क्लिक, 1 के लिए, 2 के लिए, 3 के लिए, 4 के लिए, टोटल 5। सो दिस काउंट शुड बी द 5। बघूया व्हॅलिडेशन ऑफ दिस वन। The basic scenario, you need to click on one element, but multiple time मैं उस पे क्लिक करो, second time, third time, fourth time and fifth time. Test case is pass. समझतो, audible? Yes. Any other doubt? खाली काउंट नाही देत, फक्त पास म्हणतं ना ते, म्हणजे जर अरे ते आपण true असेल. प्रिंट केल्यावरच देणार ना ते, अच्छा, आपण प्रिंट नाही करत। नाही केले. हाँ, ऑडिबल? सर मुझे है ना ये नियर अबाउट 10 टाइम क्लिक करना है, तो काउंट कितना आएगा, टोटल 10 ही आएगा। दो कोई एलिमेंट सेपरेट है, ऐड एलिमेंट, डिलीट एलिमेंट। लेट एग्जीक्यूट। नो, मैं मल्टीपल टाइम सेम एलिमेंट पे क्लिक कर सकता हूं। 1 2 3 4 5 6 7 टाइम 8 9 10। तो डिलीट एलिमेंट कितने हो गए, 10। फिर से एक वैलिडेट कर दूं, सर आफ्टर क्लिकिंग ऑन दिस 10 एलिमेंट can you click on delete element also? Yes, we can click for I in a range of किती वेळेस क्लिक करायचे सर, 2 टाइम। क्या बोल रहा हूं, डिलीट एलिमेंट पे क्लिक करते जाओ। एक्चुअली एंड टू एंड सिनेरियो में बना रहा हूं। एंड अगेन आई एम वेटिंग फॉर टाइम डॉट स्लीप फॉर 1 सेकंड। सर 10 टाइम तो मैंने क्लिक किया था, अगेन आई एम डिलीटिंग द 2 एलिमेंट। सो टोटल काउंट क्या आएगा इस एलिमेंट का, यस, इस एलिमेंट का टोटल काउंट क्या आएगा? डिलीटचं कसं 8 येतील ना? सिनेरियो, बेसिक सिनेरियो फिर से एक्सप्लेन कर रहा हूं। 8 येणार ना? चलो फिर से क्या एक्सप्लेन कर रहा हूं, देखो। फर्स्ट ऑफ ऑल ही लाईन सर्वांना माहिती आहे, ही पण माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती आहे। आता ते परत एक्सप्लेन करत नाही। फॉर लूप तर विचारूच नका, ठीक आहे। नेक्स्ट वन, दिस फॉर लूप विल एक्झिक्यूट 0 to 9 मीन्स 10 टाइम, एंड दिस इज द लोकेटर फॉर ऐड एलिमेंट। सो जब आई की वैल्यू 0 होगी तो क्लिक होगा, आई की वैल्यू 1 होगी तो क्लिक होगा, 2 होगी तो क्लिक होगा, ऐसे करते करते 9 तक वो क्लिक होती जाएगी। And then I am validating कि how many delete buttons are available, count। So 10 टाइम ऐड किया है तो काउंट विल बी द 10। वाइस वर्सा मैंने फिर से फॉर लूप में 2 टाइम
डिलीट बटन को क्लिक किया है तो काउंट मेरा बनेगा 8. सो आई एम एग्जीक्यूटिंग दिस सिनारियो एंड जस्ट ट्राई टू अंडरस्टैंड हाउ मेनी डिलीट बटन्स आर अवेलेबल. One, two, three, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एक डिलीट नाही झाला. का नाही झाला बघूया. लोकेटर, यस, लोकेटर डिलीट एलिमेंट. आप फेल हुआ है. एडेड मॅन्युअली हा लोकेटरला क्लिक होत नाहीये. डिलीट लोकेटर. चलो लेट्स सी व्हाई डिलीट लोकेटर इज नॉट क्लिकिंग. यही एलिमेंट फाउंड हुआ है क्या देखते हैं. दिस एलिमेंट ठीक है. एलिमेंट चुकला आहे आपला. हो का असा. ठीक आहे डिलीट. ओके 2 टाइम ऑन क्लिक एलिमेंट डिलीट. ठीक आहे एक मॅन्युअली आपण असं करूया. डिलीटला क्लिक होता येईल का बघूया. इसके अंदर का तो नहीं. मैं सिंगल को क्लिक करने का ट्राई कर. पेज डॉट लोकेटर क्लिक करने से पहले मैं इसको प्रिंट भी कर रहा हूं कि वेदर इट इज विजिबल और नॉट. इज विजिबल. मैं इसको ये भी प्रिंट कर रहा हूं काउंट ऑफ डिलीट. ना डिलीट बटनला क्लिक होत नाहीये ते समजेल आपल्याला आता. नाही तर लॉजिकली काहीतरी आपण मिस्टेक करतोय. काउंट 1 2 ओपन 1 2 ओपन. लिस्ट येते ना पण लिस्ट मतलब कुठला डिलीट करायचं ते सापडत नाहीये. चलो नो वरीज. हाँ याच्यासाठी प्लेराइट वेगळं एक हे देते. हाँ क्या हो रहा है अभी मेरे पास नंबर ऑफ एलिमेंट्स आ रहे हैं. ठीक है सपोज 2. तो मुझे कौन से एलिमेंट पे क्लिक करना है. इट इज नॉट गोइंग टू रिकॉग्नाइज. समजतं. टोटल 3 एलिमेंट्स आहेत. पण सर हे 3 एलिमेंट्सला ऍट अ टाइम मी क्लिक करू शकत नाही. लेट्स सी. सर आपल्याला 1 बाय 1 डिलीट करावं लागेल का मग? 1 बाय 1. प्लेराइट काय म्हणते यू नीड टू प्रोवाइड द नंबर. कौन से नंबर का आपको डिलीट करना है. ओके. ठीक है एक्सपाथच्या नंतर मग ब्रॅकेट देऊन त्यामध्ये 1 2 असं लिहिलं तर होऊन जाईल ते. नाही नाही तेच आता बघूया ना आपण. तसं 1 2 नाही लिहत. ठीक आहे तिथं असा ऑप्शन असतो. फर्स्ट डिलीट करना है तो लोकेटर डॉट फर्स्ट nth ऑफ 1 असे असतात. चला आपण दूसरा सिनेरियो ट्राई करूया. सेम लॉजिक को मैं एक सिनेरियो ट्राई कर रहा हूं. कौन सा सिनेरियो. लेट्स सी. एलिमेंट किती आहेत. आता पायथॉन मध्ये ह्या गोष्टी कशा डिलीट केल्या जातील ते बघूया. These are the element
ओके 10 एलिमेंट, तो मैं क्या बोल रहा हूँ सर, ये एलिमेंट फाइंड करो, कितने एलिमेंट है, और मैंने सपोज बिफोर दैट वन डिलीट एलिमेंट की लिस्ट इक्वल टू ये वाली। जब जब मुझे एलिमेंट मिलेंगे तो यहां पे मैं क्या कर रहा हूं, डिलीट एलिमेंट की लिस्ट को अपेंड कर रहा हूं, किससे रे, ये एलिमेंट से। बघा एलिमेंट ऍड झाला की एका लिस्ट मध्ये ऍड करत जावा। डायरेक्टली आपल्याला पायटेज देत नाहीये, पण आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो। कसं इम्प्लिमेंट करतोय बघा, तो एलिमेंट एका लिस्ट मध्ये टाकत जायचा। समजतं? ऑडिबल? येस, ऑडिबल टू ऑल? येस सर. ऍड बटनवर क्लिक केलं की डिलीट एलिमेंटची एक लिस्ट बनवायची आपल्याला. हो, याच्यात मी वन टाइम, आता सपोज मी 5 टाइम करतोय, मला फक्त किती एलिमेंट आहेत ते बघायचंय। हे किती एलिमेंट है, डिलीट हे वाले बघूया। लेंथ ऑफ दिस वन, हाउ मेनी एलिमेंट्स आर देयर। अगर हाउ मेनी एलिमेंट्स मुझे मिल रहा है तो मैं वन बाय वन वो लिस्ट में डिलीट करते जाऊंगा। लिस्ट आल्यावर आपल्याला जे करायचं ते करू शकतो। लेट्स सी वेदर लिस्ट इज कमिंग ऑर नॉट। 1 2 3 4 5, no, where I frame, okay, त्याच्यातला सर एलिमेंट वरती 5 ऍड झाले ना, वरती 5 कुठं? प्रिंट झाले ना, वर. अरे हे असर्शन मध्ये फेल झाले रे, ऍसर्शन फेल झाले. हा, आपण असर्शन चुकीचं लिहिलंय ना, खाली आपण असर्शन त्याला कमेंट आउट नाही केलं त्याला आपण, ब्लॉक. हा, वरती बघितलं तुम्ही प्रिंट झाले 5 फेल वर. झालेत। हा, हो. आता आपल्याकडे लिस्टला आल्यावर तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही डिलीट करू शकता। शेवटचे 2, स्टार्टिंगचे 2, मिडलचे 2। लिस्ट के अंदर अगर मेरे पास एलिमेंट है तो सी 5 आ रहे। पहिले मी डिलीट करत होतो, पण तो घेत नव्हता कुठला डिलीट करायचा, तुम्हाला पोझिशन भी द्यावा लागेल ना। सो नाउ आई हैव वन लिस्ट जिसके अंदर डिलीट एलिमेंट 1, डिलीट एलिमेंट 2, डिलीट एलिमेंट 3, डिलीट एलिमेंट 4, डिलीट एलिमेंट 5। सर आपको स्टार्टिंग के 2 डिलीट करना है, कैसे के लेते हैं, 0 1 2 3 4 लिस्ट के फर्स्ट 2 इंडेक्स डिलीट कर सकते हो, मिडल के भी कर सकते हो, लास्ट के भी कर सकते हो। अभी डायनामिक बना दिया, यू कैन गिव द इंडेक्स पोजीशन, आई विल डिलीट दैट एलिमेंट। समझता? ऑडिबल? यस, येस. चलो लेट ट्राई फॉर दिस वन। ऐसे बोलू क्या, डिलीट एलिमेंट की लिस्ट, उसका -1 इंडेक्स को क्लिक करो, डिलीट एलिमेंट की लिस्ट जिसका -2 इंडेक्स को क्लिक करो, क्लिक। बघूया टाइम डॉट स्लीप दिल्यावर बघूया कसं होतंय। चलो -1 -2 आणि परत 1 देतो 0th पोझिशनला। आता ही पोझिशन काय, लिस्ट नो। चलो टोटल 5 एलिमेंट ऐड होने के बाद 1 2 3 4 5, लास्ट 1 डिलीट नहीं होगा क्या? लोकेटर एरर, स्ट्रिक्ट वैलिडेशन लोकेटर, ओके। तो क्या बोल रहा है, ऐसे यूज करना है आपको, यंत 0, यंत 1, यंत ऑफ, ओके। चलो मैं ऐसे ही करता हूँ, कितने एलिमेंट है उसका फर्स्ट एलिमेंट डिलीट होता है या नहीं। दिस आर ऑल द एलिमेंट, लिस्ट भी नहीं यूज कर रहा हूँ, टोटल ऑल द एलिमेंट्स आर देयर। वो एलिमेंट को मैं बस गैलरी डिलीट वाला, हाँ ना, हाउ मेनी डिलीट एलिमेंट्स आर देयर, सो टोटल 5। वो 5 में से फर्स्ट 5 में से फर्स्ट एलिमेंट
पहला एलिमेंट असा असतो. अगर आपके पास लिस्ट आ रही है कोई भी एलिमेंट की, अगर जब लिस्ट आएगी तो लिस्ट का फर्स्ट डॉट क्लिक, लेट्स सी वेदर इट इज वर्किंग और नॉट. लिस्ट का सेकंड, तो सेकंड के लिए nth ऑफ 1 nth ऑफ 2 देना होता है. चलो मला एलिमेंट डिलीट करायचा आहे. पहिला टाइम डॉट स्लीप ऑफ 1. सिंगल एलिमेंट पे तो ऑपरेशन डायरेक्टली परफॉर्म हो रहा है, मुझे लिस्ट के एलिमेंट पे ऑपरेशन परफॉर्म हो. 1 2 3 4 5, फर्स्ट वन डिलीट. हाँ यस, समजतं? ऑडिबल? पहिला डिलीट झाला ना सर? पहिला डिलीट झाल्यावर यांची पोझिशन चेंज होणार ना. हा, आता परत मी एक रन करा. हा बघा, आता मॅन्युअली दाखवतो. आधी हा मागून डिलीट करतोय. ठीक आहे. 1 2 3 4 5 फर्स्ट डिलीट करना है. प्रीवियस एलिमेंट फर्स्ट पोजीशन पे शिफ्ट होंगे. अगेन मैं इसको डिलीट कर रहा हूं. लिस्ट जशी असते तशीच रे, की लिस्ट मधला पहिला एलिमेंट जर मी डिलीट केला, सपोज इनसाइड 10 20 30, अगर मैंने 10 को रिमूव किया तो क्या बनता है 20 30. 20 को रिमूव किया तो क्या बनता है 30. तो फर्स्ट एलिमेंट को मैं डिलीट कर रहा हूं. समजतं? हो सर. चलो हा परत दाखवतो. आता काय करतो, हा फर्स्ट एलिमेंटला डिलीट केला, परत 3 सेकंडचा टाइम देतो, परत फर्स्ट एलिमेंट डिलीट करतो आणि टाइम डॉट स्लीप फॉर 3 सेकंड. तो एक लिस्ट में 5 एलिमेंट्स आएंगे, तो डिलीट बटन टोटल 5, उसमें से फर्स्ट, देन उसमें से फर्स्ट. चलो लेट एग्जीक्यूट. आई एम ऑल्सो ट्राइंग दिस न्यू सिनेरियो फर्स्ट टाइम. नो वरीज. फर्स्ट डिलीट. ओके, अगेन फर्स्ट डिलीट. समजतं? ऑडिबल? मग अशी लिस्टने का नव्हतं झालं मग ते? आपण लिस्ट मध्ये ते एलिमेंट ऍज अ वेब एलिमेंट, ऍज अ वेब एलिमेंट येत नाहीये. ओके. अपेंड करताना हा रिटर्न काय करतो तो आपल्याला बघावा लागेल. ठीक आहे. पण ऍज अ वेब एलिमेंट येत नाहीयेत, कारण वेब एलिमेंट आले तरी सर्व एलिमेंटचे नेम सेम असणार आहे. प्लेराइटचे लॉजिक बघा, इथं जेव्हा आपण, कारण इकडं मल्टिपल एलिमेंटचं लॉजिकच नाहीये. फाइंड ऑल एलिमेंट, जेव्हा आपण हे एलिमेंट करतो ना डिलीट, टोटल 7 डिलीट वाले ओनली. टोटल इट इज टेकिंग द 7 नेम, बट मुझे लोकेटर ऐसे फाइंड करना है. डबल / बटन ऑन क्लिक इक्वल टू हे वाला. टोटल 3, बट तिघांचं लोकेटर सेमच आहे. तो डिलीट कुठला करायचा ते आपल्याला स्पेसिफाई करावं लागेल. हाँ, अगर आप सेलेनियम की बात करोगे तो सेलेनियम में ऑप्शन अवेलेबल है. वो मैं सेलेनियम का ऑप्शन प्ले राइट में ट्राई कर रहा था. कौन सा ऑप्शन है? मल्टिपल एलिमेंट साठी प्रीवियस बैच. यस, ते कंटेन्स वापरतो का सर? सिंगल एलिमेंट फाइंड करायचा आणि मल्टिपल एलिमेंट फाइंड करायची मेथड कुठली? फाइंड एलिमेंट्स. यहाँ पे हम यूज करते हैं फाइंड एलिमेंट, तो मुझे सिंगल एलिमेंट मिलता है. और यहाँ पे फाइंड एलिमेंट्स, ना, सो वी विल गेट द मल्टीपल एलिमेंट. एंड सेलेनियम ने वो बाय डिफॉल्ट मल्टीपल एलिमेंट लिस्ट में प्रोवाइड करके दिए, बट प्लेराइट उसका यूज नहीं कर रहा है. प्लेराइट क्या बोल रहा है कि आई एम गिविंग यू द ऑप्शन, फर्स्ट एलिमेंट डिलीट करो, nth of 1 element delete, nth of 2 element delete करो, nth of 3 element delete करो. तो प्लेराइट इंटरनली ऑल द एलिमेंट की लिस्ट प्रोवाइड करके देता है.
उसमें से फर्स्ट तो ऐसे डिलीट होगा। समजतो? ऑडिबल? यस यस, म्हणजे आपल्याला एक एकच डिलीट करावे लागतात ना सर, समजा आपल्याला एक एकच डिलीट करावे लागतं आहेत. हे अंडरस्टँडिंग साठी म्हटलं मी, एक एक डिलीट करावं लागतायत. पायथॉनचं लॉजिक टाका ना, मल्टिपल डिलीटला फॉर आय इन रेंज ऑफ किती डिलीट करायचे? 5 ना. या मग आता एक एक कसं डिलीट होणार? हा हो, पायथॉनचं लॉजिकच पुट केलं ना आपण. मल्टिपल असले तर मल्टिपल डिलीट करा. टोटल 5 आहे तर 5 ला डिलीट करा ना. 1 2 3 4 5 खत्म. सही. मैं ये सिंगल एलिमेंट को बोल रहा हूं, बट ऐसे मत कंसिडर करो कि सर एक ही एलिमेंट है. अरे आपके पास लॉजिक है, आप लॉजिक पुट करो ना. फॉर आई इन रेंज कितने डिलीट करने हैं? सर 2 करा ना एकदा. आय इन रेंज ऑफ 2. 2. 2 एलिमेंट डिलीट होतील. रेंज म्हणजे कुठल्याही एलिमेंटला चालणार आहे ना. तुम्ही 2 लिहा, 3 लिहा, 4 लिहा, सेमच असेल. 1 2 खतम. म्हणजे सिक्वेन्सनीच घेताय सर ते. पहिले 2 वेन्सने म्हणजे पहिला म्हटलोय ना मी, फर्स्ट. फर्स्ट म्हटले तुम्ही. ठीक है, क्लियर? चलो. हा सर. सो क्या होता है सर, ये जो अभी तक हमने टेस्ट केसेस लिखी है फ्रॉम फर्स्ट सेशन, whatever the test cases we are writing, these all the test cases we are writing inside the test file. तो जनरली इंडस्ट्री में क्या होता है, जब लार्ज प्रोजेक्ट की बात होती है, इफ देयर इज अ लार्ज प्रोजेक्ट, सो वी आर फॉलोइंग वन मेथोडोलॉजी. उस मेथोडोलॉजी को बोला जाता है पेज ऑब्जेक्ट मॉड्यूल. सिंपल टर्मिनोलॉजी की अगर बात की जाए तो पेज ऑब्जेक्ट मॉड्यूल के अंदर 3 टर्मिनोलॉजी आती है. द फर्स्ट वन इज अ मॉड्यूल, जो पाइथन फाइल को रिप्रेजेंट करता है. सेकंड वन इज अ ऑब्जेक्ट, जो क्लास को रिप्रेजेंट करता है. एंड पेज मीन्स वॉट एवर यू आर डीलिंग ऑन यूआई. तो यूआई के पेजेस पे आपको क्लासेस क्रिएट करने हैं, and that classes you are creating inside the module. इस मेथोडोलॉजी को पेज ऑब्जेक्ट मॉडल मेथोडोलॉजी बोला जाता है. So today onwards I am not going to write any test cases, any logic inside the test case. मैं क्लास क्रिएट करते जाऊंगा, उस क्लास के अंदर ये सब लॉजिक हम पुट करते जाएंगे. चलो, लेट ट्राई टू क्रिएट द फर्स्ट क्लास ऑफ दिस वन. तो इसको मैं बोल रहा हूं हेल्पर एड और रिमूव क्लास एड रिमूव पेज डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर सेल कुठला झाला कंस्ट्रक्टर. सर मुझे इसको पेज पास करना, पेज इन द सेंस यूआरएल पास करनी. सेल्फ डॉट पेज इक्वल टू पेज. ऍड करण्यासाठी लोकेटर इथं फाइंड करून टाकतो. सेल्फ डॉट ऍड इलिमेंट, इलिमेंट इक्वल टू ए वाला. सेल्फ डॉट रिमूव इलिमेंट इक्वल टू ए वाला. तो क्या होगा सर, पेज डॉट लोकेटर एड इलिमेंट, पेज डॉट लोकेटर रिमूव एलिमेंट नहीं है हमारे केस में, मैं बोल रहा डिलीट हूं एलिमेंट आहे. डिलीट एलिमेंट. अशीच मेथोडॉलॉजी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये यूज करायची आहे. क्लास डिफाइन करा आणि तिथंच लोकेटर. इसका बेनिफिट क्या है देखो, अगर लोकेटर चेंज हुआ ना तो मैं डिफरेंट फाइल्स को चेंज नहीं करूंगा, मैं उस क्लास में जाऊंगा एंड लोकेटर चेंज करूंगा. देयर इज अ पॉसिबिलिटी इन फ्यूचर लोकेटर ये चेंज होगा.
ऐड एलिमेंट, तो आप एलिमेंट को ऐड कर दो। सर कितने एलिमेंट ऐड करना है, तो उसका डायनामिक मेथड आप लिख सकते हो, डेफ ऐड एलिमेंट। सपोज मैंने बोल दिया काउंट इक्वल टू 1, अगर नहीं दिया है तो 1 एलिमेंट ऐड करो, अगर दिया है तो यू कैन ऐड द एलिमेंट फॉर आई इन रेंज ऑफ काउंट सेल्फ डॉट ऍड एलिमेंट डॉट क्लिक। आणि ह्या मेथडला सपोज इन फ्यूचर इस मेथड को मैं ऐसे कॉल कर सकता हूं क्या, ऐड एलिमेंट 5, तो फॉर आई इन रेंज ऑफ 5 टाइम एलिमेंट ऐड होंगे। अगर मैंने इस मेथड को एलिमेंट पास नहीं किया, कितने ऐड करने, बाय डिफॉल्ट एक ही तो ऐड होगा। एक। ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिंसिपल, पायथॉन प्रिंसिपल कुठला आहे रे, डिफॉल्ट, नहीं पास किया तभी होगा। चलो डिलीट एलिमेंट की मेथड, सी व्हाई आई एम कॉलिंग दिस इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिंसिपल, व्हाई इट इज द पेज ऑब्जेक्ट मॉडल। आपको इंटरव्यू में क्वेश्चन आता है कि विच फ्रेमवर्क यू आर यूजिंग, यस यू आर यूजिंग पाइटेस, यू आर यूजिंग यूआई, but which pattern you are using? We are using the page object model patterns. Modules means we are declaring the Python file. Inside that Python file, we are declaring the classes. Classes पे interaction करना है, मतलब मुझे object पे interaction करना है. And page means every UI page के लिए separate classes होंगे. आता फ्युचर मध्ये जाऊन ऍड एलिमेंट चेंज होऊ शकतो, मी पूर्ण कोड चेंज नाही करत, मी फक्त लाईन नंबर 5 ला जाऊन तो लोकेटर चेंज करणार। माझा स्टेबिलिटी कोड तेच तर असतं की डायरेक्टली कोड तुम्ही लिहिला असं, तुम्ही एकच लोकेटर मल्टिपल ठिकाणी यूज केलाय आणि तो लोकेटर चेंज झाला तर मल्टिपल ठिकाणी चेंज करावं लागेल। त्याच्यासाठी आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल मेथोडॉलॉजी, रियुजेबिलिटी ऑफ कोड, reusability of code, समजतं, ऑडिबल। पेज ऑब्जेक्ट मेथड है ना, का ते मॉड्यूल है? मॉड्यूल 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 मीन्स क्या होता है, पाइथन फाइल। पाइथन। ऑब्जेक्ट मीन्स जो क्लासेस के मेथड को कॉल करके देगा। आता हा लोकेटर मला कॉल करायचा है, सेल्फ डॉट दिस लोकेटर, मैं कैसे कॉल करूंगा, सेल्फ डॉट एड एलिमेंट, जहां पे कॉल करना है ऐसे सेल्फ डॉट एड एलिमेंट डॉट क्लिक। कौन से टाइप का ऑब्जेक्ट है सर, कौन से टाइप का वेरिएबल है, इंस्टेंस वेरिएबल। सो इंस्टेंस वेरिएबल वी कैन कॉल विद द हेल्प ऑफ सेल्फ, खत्म कहानी। चलो नेक्स्ट मेथड कौन सी मेथड, रिमूव एलिमेंट की। डेफ रिमूव एलिमेंट, कितने रिमूव करने हैं, जो अभी लॉजिक लिखा था ना, कौन सा रे, फॉर आई इन रेंज फर्स्ट को डिलीट करो, वो लॉजिक आप यहाँ पे पुट करोगे, फॉर आई इन रेंज ऑफ काउंट सेल्फ डॉट रिमूव क्लिक बट फर्स्ट वन। बघा समजतंय का, यस ऑडिबल। ऑडिबल सर। आता ह्या लेवल, आता मी हे कन्सिडर करतोय की तुम्ही ह्या लेवलला जाऊन कोडिंग समजू शकता। नेक्स्ट टाइम मैं ऐसे डायरेक्टली नहीं लिखने वाला, नो, आई एम गोइंग टू राइट द क्लास। रिमूव एलिमेंट्स, चलो काउंट भी करना है तो डेफ काउंट डिलीट एलिमेंट्स सेल्फ डॉट दिस। आता परत लोकेटर लिहायची गरज आहे का नाही, काउंट करायचं आहे म्हणजे मला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करायची, तर मी रिटर्न म्हणतो, रिटर्न कोणसा, सेल्फ डॉट रिमूव एलिमेंट काउंट, खत्म कहानी। कोड रियुजेबिलिटी, सर ये ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंटेड असतात। कल को जाके मैंने अगर बोल दिया कि शिवराय कैन यू यूटिलाइज दिस क्लास एंड कैन यू राइट द टेस्ट केस, यस सर आई विल कॉल दिस क्लास with the help of module name, कौन सा है, helper add remove module.
सो फ्रॉम हेल्पर हेल्पर ऍड रिमूव रिमूव मॉड्यूल. इम्पोर्ट ऍड रिमूव हाँ. पेज. तो शिवराज जाके ये फिर से टेस्ट केसेस में ये कोडिंग नहीं लिखने वाला है ना. ही इज नॉट गोइंग टू राइट दिस टाइप ऑफ कोडिंग. मेरे पास लिखे हुए क्लास है ना, यू कैन कॉल दैट क्लास, यू कॅन कॉल दैट मेथड्स. समजतं. त्याच्यासाठी पेज ऑब्जेक्ट मॉडेल मेथोडोलॉजी, रीयूजेबिलिटी ऑफ कोड, और ये फ्रेमवर्क इंडस्ट्री में ऑलरेडी इंप्लीमेंटेड होता है. जो सीनियर इंजिनियर्स है दे आर गोइंग टू इम्प्लिमेंट दिस फ्रेमवर्क. इंडस्ट्रीमध्ये सेम स्ट्रॅटर्जी फॉलो केली जाते. द फर्स्ट वन कि सर मैंने कोड लिखा है, नो प्रॉब्लम, बट जब भी आप कोड लिखते हो तो कोड का रिव्यू प्रोसेस होता है. ऐसे नहीं है कि आपने कोड लिख दिया और आपका कोड डायरेक्टली जाके ऑटोमेशन में जाएगा. नो, देयर आर सीनियर इंजिनियर, दे आर गोइंग टू रिव्यू युअर कोड. खरंच कोड वर्क होतंय का. हाँ, अगर वो आगे जाके नहीं वर्क हो रहा है तो चेंज हो जाएगा. So whatever the files you are going to write, that you are going to write, and you will going to push that file on the Git. There is one terminology, Git and GitHub. वहां पे जाके आप पुश करते हो, वहां पे ही रिव्यूअर आपका कोड रिव्यू करता है. अगर उसको लगा कि कोड इज फाइन, देन दे आर गोइंग टू मर्ज यूर कोड. इसको PR बोला जाता है. ठीक है, उसको भी मैं डिस्कस करूंगा जब लास्ट में कुछ नॉन टेक्निकल सेशंस होते हैं तो कैसी इंडस्ट्रियल स्टँडर्ड फॉलो केले जाते. चला, आता हा जो कोड मी लिहिलाय सर एवढा, याची लिहायची गरज आहे का. नाही ना. पेज ऑब्जेक्ट मॉडेल मेथोडॉलॉजी कॉल करा ना. कुठून रे, तिकडनं. फ्रॉम हेल्पर ऍड रिमूव इम्पोर्ट. स्पेसिफिक क्लास इंपोर्ट करना है तो ऍड रिमूव पेज क्लास को इंपोर्ट करतो. ह्या एवढ्या लाईन लिहिण्याची गरजच नाहीये. परत परत का लिहायचं. चला मी डिलीटच करतो याला. ही फाईल लागणार नाही ना आपल्याला कुठं. डिलीट करूया. टेस्ट केस लिखो, आपको जितने टेस्ट केस लिखना है लिख लो, because I have implemented that functionality. No, चलो def test add remove by page object model methodology. तर मला दुसऱ्या फाईलला बघायचंच काम नाहीये. ऑलरेडी पेजेस इम्प्लिमेंटेड केलेत क्लासेसला. क्लासचा ऑब्जेक्ट बनवा, क्लासच्या ऑब्जेक्ट के थ्रू मेथड को कॉल कर दो विथ सिंक्रोनाइजेशन. दिस वन ब्राउजर हेडलेस, इसको भी मैं मिनिमाइज करने वाला हूं अभी. ठीक है, ऐसे नहीं है कि सर हर एक टेस्ट केस में ये लिखते जाओ. इसका एक कॉमन फंक्शन लिख दो हेल्पर के अंदर, कोई भी एक हेल्पर में वही बस कॉमन फंक्शन आप यूटिलाइज करते जाओ. चलो वो भी करेंगे अभी. पेज इक्वल टू ब्राउजर इक्वल टू न्यू पेज. सर पेज इक्वल टू ब्राउजर इक्वल टू न्यू पेज हा ऑब्जेक्ट मी ह्या क्लासला पास करेल. समजतं. ऑडिबल. बिकॉज एट द टाइम ऑफ क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ दिस वन यू नीड टू पास दिस. चलो इसका नेम मैं पेज नहीं लिखता हूं, इसका टेस्ट केस पेज लिखता हूं. आपको अंडरस्टैंड हो जाएगा. डायरेक्टली ऑब्जेक्ट पास कर सकते हो. टेस्ट केस पेज, इस पे क्या करना है सर. गो टू करना है. क्या गो टू करना है. ओपन कर दो ना वो URL. दिस URL आई एम गोइंग टू ओपन ऑन दिस वन. ये नंबर ऑफ लाइन समजतायत. येस, एनीवन. तिकडचा क्लास समजला. नाही कळालं. ऑब्जे इक्वल टू दिस वन. सर जब मैंने इस लाइन नंबर 14 लिखा, इसका मीनिंग है कि ये जो ऑब्जेक्ट है तो ऑब्जेक्ट मी पास करतोय ऍड रिमूव्ह पेजच्या क्लासला, कन्स्ट्रक्टरला.
And on that page, I am going to locate this element. On that page, I am going to locate this element. And on that page, I am going to perform add element method, add remove method, and count delete element method. तर परत कोडिंग मध्ये ऑब्जेक्ट आप क्या कर दो, आप एलिमेंट को ऐड करो. कितने एलिमेंट ऐड करना है, आप है ना सर 5 एलिमेंट ऐड कर दो. So my method is responsible to add that elements. अशी आहे ती add element. इथं फॉर लूप लिहितोय का नाही, ऑलरेडी लिहिलेलेत ना, समजतं. assert ऑब्जेक्ट आप क्या करो, काउंट कर दो कितने एलिमेंट्स आएंगे सर, टोटल 5 एलिमेंट्स आएंगे, टोटल 5 एलिमेंट्स आएंगे. सर आप रिमूव कर दो 2 एलिमेंट्स को, कितने आएंगे, टोटल 3 एलिमेंट्स. सो दिस इज नथिंग बट टेस्ट केस. काही वेगळं केलं नाही. रिपीटेटिव कोड क्यों लिखूं सर, रिपीटेटिव कोड मैंने लिख के रखा है ना. कल को जाके बस वैभव सर नहीं वर्क कर रहा है, कल को जाके सर 2 इंजीनियर्स को सेम आया है, उनको बोला गया है कि कैन यू ऐड 10 एलिमेंट एंड कैन यू डिलीट 10 एलिमेंट. एक इंजीनियर को बोला गया है 5 एलिमेंट आप ऐड करो और 5 एलिमेंट आप 2 एलिमेंट आप डिलीट करो. और मैंने मेरे पेज डिफाइन करके रखा है, मेरा मॉड्यूल डिफाइन करके रखा है, और मेरी टीम में पता है कि ऑलरेडी कोड इज देयर. देन व्हाई यू नीड टू राइट द कोड फॉर राइटिंग द 10 एलिमेंट, व्हाई यू आर नीड टू राइट द कोड फॉर 5 एलिमेंट. यू कैन यूटिलाइज दिस नो. 10 वाला क्या करेगा, इसमें 10 पास करेगा, 10 खत्म. समस्त ऑडिबल. यस. हो. सर लाईन नंबर 14चा अर्थ नाही कळाला. ऑब्जेक्ट इज इक्वल टू ऍड रिमूव्ह पेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं फर्स्ट सेशन. का नाही कळाला बघा, हा क्लास आहे ना, हा तो क्लास आहे. क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर मी डिफाइन केलाय, तिकडे जाऊन बघा. इथं हा त्या ऍड रिमूव्हच्या पेज मध्ये हा कन्स्ट्रक्टर डिफाइन केलाय. तो कॉल कसा होईल, पेज लागेल, त्या हा. पेजला ऍड एलिमेंट, त्या पेजवर तो लोकेट करेल ना, त्या पेजला तो लोकेट करेल. हम्म. तो जाऊन दुसऱ्या पेजला तुम्ही जर हा वेगळा लिहिला तर त्या पेजला लिहिणार आहे का नाही, समजतं. चलो लेट 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 एग्जीक्यूट दिस वन. इंडस्ट्री में सेम मेथोडोलॉजी आप यूज करने वाले. सर आम्ही पेजेस लिहिणार का, आम्ही क्लास लिहिणार का, नो. जूनियर इंजीनियर्स ऑलरेडी दे हैव रिटर्न, आपको बस यूटिलाइज करना होता है, ऐड करते जाना होता है टेस्ट केसेस. कुछ तो गलत हुआ है, ऑब्जेक्ट इज नॉट कॉलेबल, ऑब्जेक्ट इज नॉट कॉलेबल. पहिलं असर्ट वाला पोस्ट असर्ट ऑब्जेक्ट डॉट काउंट डिलीट एलिमेंट, तो असं मेथड आपलं त्या ह्याच्यात वरचा फर्स्ट वाला, हा का, तिथं आपण ते काउंट करतो ना, तर डिलीट एलिमेंट थोडी आहे, आपण ऍड केलेले एलिमेंट काउंट करतो ना. हा रिमूव्ह एलिमेंट आहे ना तो. रिमूव्ह एलिमेंट ना. हा, आपल्याला ऍड एलिमेंटचं पण लिहायला लागेल एक फंक्शन, चला त्याचं काउंट लिहायला लागेल ना. इथं हो हो ते बघूया आपण काय फेल होते, अंडरस्टैंड करते. लोकेटर इज नॉट कॉलेबल, कौन सा लोकेटर कॉल नहीं हो रहा है, ये वाला क्यों नहीं कॉल हो रहा है. पेज डॉट डिलीट एलिमेंट, डिलीट एलिमेंट तो सही है. ओके फिक्स करूया. फिक्स करायचं म्हणजे लाईन बाय लाईन
आता आपण टेस्ट करूया नो डिबगिंग. काहीतरी आपण मिस्टेक फक्त ही केलेली आहे, ती मेथड कॉल करून त्याचा काउंट येत नाहीये. चला नो प्रॉब्लेम. चलो कंट्रोल, वी आर ऍट लाइन नंबर 3. कौन से फाइल? ये वाली फाइल हेल्पर ऍड रिमूव्ह डॉट पी वाय फाइल, ही वाली फाइल लाइन नंबर 3 ला आपण आता उभे आहेत. समजतं? हा क्लास मध्ये चलो ऑब्जेक्ट क्रिएट होते हैं क्या वो देखेंगे फर्स्ट, देन विल गो. चलो n constructor is going to call add element 1, remove element, count element. चला क्लासला इनिशियलाइज केला, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. परत असा झाला हेल्पर हा ऍड इलेमेंट बाय प्रॉम्प्ट. ठीक आहे, एक्झिक्यूट UI ला ओपन झाला नाही का? आपण तिकडे काय लिहिले रे? फॉल्स लिहिलंय ना, इनिशियलाइज झालं नाहीये. तुम्ही म्हणताय इनिशियलाइज का नहीं था? लेट मी एग्जीक्यूट फर्स्ट अगेन. कुछ तो हमने मिस्टेक किया है, विल फिक्स, नो वरीज. एलिमेंट तरी ऍड होतोय का? ओबीजे पेजला मी पास करतोय तिथं. ठीक आहे, इथं पास होणार आहे पेज डॉट लोकेटर. ठीक आहे, ऍड इलेमेंट हे वाला. हा लोकेटर विजिबल आहे का बघूया रे. प्रिंट वेदर दिस लोकेटर इज विजिबल. ठीक है, यहाँ पे बोल रहा हूँ प्रिंट ऍड इलेमेंट लोकेटर, ऍड इलेमेंट. तसाच रिमूव्ह इलेमेंटचा लोकेटर पण विजिबल आहे का बघूया. रिमूव्ह करण्याआधी रिमूव्ह इलेमेंट, देन अगेन काउंट करने से पहले विजिबल आहे का. ठीक है, क्लियर? यस, ऑडिबल. ठीक है, चलो काउंट डिलीट इलेमेंट. पहिला रन झाला होता का? पहिली टेस्ट केस. ठीक आहे, मी एकत्र सर्व टेस्ट केसेस लिहिल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, लाइन बाय लाइन पण चालू. क्यों फेल हुआ? ऍड इलेमेंट इनसाइड दिस पेज इज लॉन्चिंग. टीसी पेज एलिमेंट ओपन झाल्यावर ह्या पेजला तो का करत नाहीये. लेट चेक. क्रोमियम ब्राउजर मैंने ओपन किया है, टीसी पेज इसको पास कर दिया है. ठीक है, सेम ऑब्जेक्ट घेऊन तो इथं जातोय पेजला. पेज डॉट ऍड इलेमेंट, पेज डॉट प्रिंट इलेमेंट. रिमूव्ह ऍड इलेमेंट येतोय का बघूया. आणि पेज पण प्रिंट कर बाबा, सेल्फ डॉट पेज. आता स्टेप बाय स्टेप जाऊया. कुठं तरी मी मिस्टेक केली, नो प्रॉब्लेम. स्टेप बाय स्टेप आपली लॉजिकली ही गोष्ट एक्झिक्यूट होते का ते बघूया. str मेथड लिखा है तो मैं ऑब्जेक्ट को प्रिंट कर सकता हूँ सर. चलो UI ऑटोमेशन आता फसलं कुठं, परत प्रॉब्लेम.
Locator is coming. Okay. This is the page URL also coming. Okay. So यहाँ तक तो चीजें ओके हो रही है. 5 एलिमेंट ऍड करून टाइम डॉट स्लीप घे बरं 3 सेकंडचा. हे ऍसेट करूया, एकच ऍसेट करूया आधी. ठीक आहे. शिवराय कुठला म्हणतायत तुम्ही, कुठं मिस्टेक केली आहे? मिस्टेक नाही, मी तिथे रिमूव्ह एलिमेंट आहेत ना, आपण तिथे ते तुम्ही आता त्याला पण हे केले तरी पण ते तिथे पण नाही. हा डिलीट काउंटचा ऑब्जेक्ट आहे ना, तुम्ही तो फंक्शन ओपन करा ना ऍड हेल्पर मध्ये, हेल्पर मधला हा वाला. इथं आपण रिमूव्ह एलिमेंटला काउंट करतोय ना. हो. मग तो आपण आपला ऍड केलेल्या एलिमेंटचा काउंट नाही घेणार ना. आपण रिमूव्ह केली नाही तर मग ऍड एलिमेंटचा काउंट नाही घेणार. हा मग तोच कॉल करतो ना आपण, मग ते त्यामुळेच फेल होते असं वाटतं मला. नाही, हा तर इलेमेंट डायरेक्टली आलाय ना. हा इलेमेंट डायरेक्टली आलाय. ठीक आहे. हा डिलीट एलिमेंटचा आहे ना, आपण हा, ऍड केले फक्त. रिमूव्ह एलिमेंट. डिलीटचा अजून लोकेटरच नाही ना त्याच्यात. 5 एलिमेंट ऍड ऍड केले मग ऍड एलिमेंटचं लोकेटर असणार ना तिथे. डिलीट एलिमेंटचं लोकेटरच नाहीये अजून. तो फंक्शन आपला अपडेट करायला लागेल आपल्याला, नवीन लिहावं लागेल एक ऍड एलिमेंट साठी. अरे यार से काय होतंय तर ऍड एलिमेंट हा याला कॉल करतोय लोकेटरला, मेथडला कॉल करत नाही. या मेथडचे नाव चेंज करूया आपण. सेम मेथड नेम आणि व्हेरिएबल नेम सेम झालेत ना, त्याच्यासाठी तो त्याला कॉल करायला ट्राय करतोय. मी मेथड म्हणतोय याला, मेथड. ठीक आहे, मेथड. याला पण मेथड म्हणतो. लॉजिक इज करेक्ट, बट ऍट द टाइम ऑफ कॉलिंग तो याला कॉल करत होता. मला आता मेथडला कॉल करायचं. सेमच लॉजिक लिहितो. मेथडला कॉल कर, काउंट करायच्या मेथडला कॉल कर. वेरिएबल एंड मेथड नेम सेम हो गया था, नो प्रॉब्लम. नाउ इट शुड वर्क. समजतं? आता हे ऑन क्लिक अजून आपण गेलोच नाही डिलीट मध्ये. ठीक है, बट एटलीस्ट ये तो वर्क हो रहा है. इसका तो लॉजिक लिखता हूं जो डिलीट करवाता है. काउंट डिलीट एलिमेंट मेथड्स. सो काउंट डिलीट एलिमेंट्स मेथड. काउंट कितना आ रहा है दैट आल्सो वी विल चेक. ठीक है. सो ओबीजे डॉट ds1 कितने मैंने ऐड किए हैं सर? टोटल 5 मैंने ऐड किए हैं. टाइम डॉट स्लीव एंड दिस मेथड को मैं चेक कर. रिमूव्ह एलिमेंट डॉट मेथड लिहायचं ना, अंडरस्कोर मेथड राहिलेली त्यांना खाली लिहिली ना. काउंटच्या आधी. खाली खाली रिटर्न करताना रिमूव्ह मेथड, रिमूव्ह एलिमेंट मेथड, फंक्शन ओ नेम. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ नाही नाही, फंक्शन नेम नाही. हा इलिमेंटला काउंट करतोय आपण ना. अच्छा, आपण डायरेक्ट एलिमेंट काउंट करतो. नाही, हे नाव आता नेक्स्ट टाइम पासून आहे ना, मेथड आणि व्हेरिएबलचे नेमच सेपरेट ठेवावे लागतील आपल्याला. हे एवढे एलिमेंट ऍड होत आहेत आणि मी काय म्हणतोय एन हा एलिमेंट भेटतोय का बघूया. काउंट कर रे बाबा. काउंट काही येत नाहीये. सेल डॉट रिमूव्ह एलिमेंट. सेल डॉट रिमूव्ह एलिमेंट इज विजिबल. हा एवढे तर विजिबल आहेत बघा. एन 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 और आप डायरेक्टली इतने विजिबल आहेत तर त्याचा काउंट रिटर्न करायचा आहे आपल्याला.
काउंट का येत नाही. तिकडं कसं लिहिलं होतं रे आपण काउंट, असाच केला ना काउंट. हो तो डिलीट केला मैं, ठीक है. काउंट होत नहीं है. चलो मे बी यहाँ पे अगर मैंने इस एलिमेंट को चेंज करता हूँ, हाँ एलिमेंट काउंटला का सपोर्ट करत नाही है. सेल्फ डॉट रिमूव एलिमेंट इक्वल टू पेज डॉट गेट बाय टेक्स्ट आणि इकडं टेक्स्ट पास करा डिलीट एलिमेंटचा. कुठला टेक्स्ट आहे डिलीट, तरी पण तो काउंट करणार नाही का. मेथड मध्ये काही मिस्टेक. एलिमेंट यहां से आएगा, ठीक है, और उस एलिमेंट का मुझे काउंट करना है. विल डू, नो प्रॉब्लम. एग्जिट, फर्स्ट इसको स्टेबलाइज करते हैं, देन विल गो. लोकेटर लिहिताना प्रॉब्लेम झाला असेल तर मे बी देर इज अ चान्स. समजतं. येस ऑडिबल. सर नाही कळालं कशामुळे ते हे होत होतं. लोकेटर चुकीचा होता आपला. हा लोकेटर, हे कुठलं? लोकेटर, हे वाला ऑन क्लिक डिलीट एलिमेंट बटन, ऑन क्लिक डिलीट एलिमेंट. मी आता तो लोकेटर बाय टेक्स्ट ने फाइंड केला. ठीक आहे, ओके. क्लिअर. मग तसं का होत नव्हतं एक्सपाथने? एक्सपाथने इज विजिबलला पण इज हा, विजिबल काय- पण काय नाही दिसत होत होतं आपल्याला, मग तरी मल्टिपल आले होते ना, मल्टिपल साठी एक्सपाथ मल्टिपल येतील. मग कुठला काउंट करायचा, इट इज कन्फ्युज नो. आपण फर्स्ट लिहिलं तर तिथं वरती खाली लिहिताना कुठला नाही, मग फर्स्ट किती फर्स्ट ते आपल्याला काउंट करावं लागेल. तुम्ही म्हणतायत इथं फर्स्ट, ही मेथड आपल्याला काउंट करून देते. हो. तुम्हाला ते लॉजिक बिल्ड करावं लागेल की फर्स्ट 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 फर्स्ट, रिमूव कर मग फर्स्ट कर, रिमूव कर मग फर्स्ट कर. लोकेटर मेथड हमेशा ध्यान में रखना है, लोकेटर मेथड सिंगल एलिमेंट पे ही वर्क होगी. समजतं. म्हणजे आधी आपला एक्स पाथने भेटला नाही म्हणून मग आपण टेक्स्टने नाही भेटत होता असं म्हणू नका, भेटत नाही. सिंगल एलिमेंट असेल तरच लोकेटर मेथड वर्क होते. सिंपल. नाउ देर आर 3 एलिमेंट, तो लोकेटर मेथड वर्क ही नहीं होगी. समजतं. ओके. ओनली 1 एलिमेंट असेल तर ऍड लोकेटर एलिमेंट मेथड. एक आहे म्हणून त्याला ती वर्क झाली सर. येस, ऍड एलिमेंट एकच आहे म्हणून ती वर्क झाली. हा, आणि डिलीट आपण 5 किंवा 3 देत होतो ना. तर आपल्याला बाय त्याच्यामुळे- टेक्स्ट, बाय प्लेस होल्डर ती मेथड यूज करावं लागेल. ठीक है, क्लियर. चलो एंड टू एंड अभी ये सब वर्कआउट हो जाएगा जो मैंने लिखे थे ना प्रीवियस टेस्ट केसेस. रिमूव करा, परत 3 ऍड करा. समजतं. काउंट मेथड ये वाला. सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट. सेलेनियम में फाइंड एलिमेंट्स है, तो प्ले राइट बोल रहा है मैं बस आपको लोकेटर मेथड दूंगा जो सिंगल एलिमेंट पे वर्क होगी. अगर आपके पास मल्टीपल एलिमेंट है तो आप गेट बाय टेक्स्ट, गेट बाय प्लेस होल्डर, गेट बाय लेबल, गेट बाय रोल यूटिलाइज कर सकते. ठीक है, चलो लेट्स सी. सो इट्स फॉर टुडे, नो वरीज. हमने कुछ मिस्टेक किया था, कुछ प्रिंसिपल्स है वो हमें फॉलो करने होते हैं. फिर से क्या हुआ रे, रिमूव एलिमेंट, इसका नाम मैंने चेंज किया था. क्या किया था, रिमूव एलिमेंट मेथड ना, इसका नाम ये होगा. हा कोड शेअर करतो, व्यवस्थित बघा. दुसरं काहीच केलं नाही, फक्त काही मिस्टेक झाल्या होत्या तर नो प्रॉब्लेम, आय विल एक्सप्लेन अगेन.
असं का करते रे बाबा हे आज आपल्यासोबत. रिमूव्ह एलिमेंट मेथड इज एक्सपेक्टिंग टू फॉर प्रिंट का टाकायची. प्रिंट मेथड मधून तिकडं आपल्याकडे डेटा यायला नको. आता हे विचारू नका सर प्रिंट रिमूव्ह केल्यावर का रन झालं. का रन झालं कोणी म्हणू शकते. येस ऍसेट करतोय ना. प्रिंट तिकडनं काय घेऊन येणार, नन घेऊन येणार आहे. समजतं. If you have the print statement inside the function, by default it is coming with the none. So इसलिए प्रिंट स्टेटमेंट आपको डालना ही नहीं होता. मैंने फंक्शनल प्रोग्रामिंग में वही बोला था कि देर इज नो प्रिंट स्टेटमेंट. लॉग असतात ते लॉग पण आपण टाकूया. नो वरीज. सो अगेन रिपीटिंग द सेम वन. या मेथड आता रेडी झालेले आहेत. नो प्रॉब्लेम. ये वाला प्रिंट हटाता हूं, ये वाला भी मैं प्रिंट हटाता हूं. वैलिडेशन आल्सो रेडी एंड वेरिफिकेशन आल्सो रेडी. या 4 लाइन समजल्या सर्वांना. येस. फर्स्ट वन क्लास क्रिएट केलाय, कंस्ट्रक्टर आहे, सेल्फ डॉट पेज, सेल्फ डॉट ऍड एलिमेंट, सेल्फ डॉट रिमूव एलिमेंट. ये लोकेटर्स. यहाँ पे एक क्वेश्चन क्रिएट होगा सर यहाँ पे लोकेटर नाम की मेथड क्यों नहीं यूज की है. आंसर इज देर इज अ मल्टीपल एलिमेंट. ये सर वो इंटरव्यू क्वेश्चन असतात बरं का. हाउ टू फाइंड सिंगल एलिमेंट, हाउ टू फाइंड मल्टीपल एलिमेंट. सेलेनियम वालों को पता होगा, जिनका इंटरव्यू चल रहा है ना उनको ये क्वेश्चन आते ही है कि सिंगल एलिमेंट कैसे फाइंड करते हैं, मल्टीपल एलिमेंट कैसे फाइंड करते हैं. समजतं. ऑडिबल. सर तुम्ही आता म्हणताय सर सीएसएस नि पण होईल ना. म्हणजे जर आपण CSS ने check पण करायचा होईल. प्रयत्न केला तर सीएसएस किंवा फक्त लोकेटर नाही वापरायचा. हा लोकेटर नाही वापरायचं. बस लोकेटर मध्ये तुम्ही CSSच पास करतात ना. सीएसएस हा सॉरी मग तो पण नाही चालणार. हा गेट बाय रोल. रोल असेल तर रोल नाही यूज करा. हा ते पण तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. हॅलो सर, हा एक्सपाथने पण रन होतंय सर माझ्या सिस्टीमला ते. एक्सपाथने मल्टिपल साठी रन होते का बघा. नाही डिलीटला पण रन होतंय. मल्टिपल साठी. हो. मल्टिपल साठी लोकेटर. मग तुम्ही डायरेक्टली असं यूज केलंय. सेम कोड लिहिलाय सर मी. रिमूव्हचा ना. ठीक आहे बघूया आपण याच्या नंतर. ठीक आहे. हा सो फर्स्ट ट्राई टू अंडरस्टैंड 4th लाइन 5th लाइन. चलो अगर सर आपको इससे यूज करना है, रोल बेस से भी यूज करके दिखाता हूं. डिलीट एक्सेसिबिलिटी मध्ये रोल आहे का. बटन नेम इज अ डिलीट. कैसे लिखते हैं रोल बेस. हाँ एनीवन. गेट बाय रोल. रोल के अंदर फर्स्ट क्या स्पेसिफाई करना होता है. यस एनीवन. हाउ टू बटन. स्पेसिफाई. बटन. बटन. बटन आणि मग नेम टाका. बटन असं ना. बटन नेम इक्वल टू नेम क्या है. नेम इज डिलीट. ठीक है. क्लियर. चलो फिर से रन करके देखते हैं. ऐड रिमूव एलिमेंट. लोकेटर्स के अगर इश्यू आ रहा है तो वी कैन सॉल्व दैट इश्यूज.
Clear? Roll day. So these are the 10, 13 हो गए क्या? Okay, no. These are the methods. इसके थ्रू हमने लोकेटर फाइंड किए एंड देन द ऐड एलिमेंट मेथड जो मैंने फर्स्ट स्क्रिप्ट लेवल पे लिखा था वही मैं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग के लेवल पे लिखता हूँ. ठीक आहे. सो लेट मी शेअर दिस कोड. आता आपण सर्व गोष्टी ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या लेवलला लिहिणार आहेत. सर ते ह्याचं एक्सपाथ वाल्याचं बघायचं का त्याने काय केलंय? हा बघूया ना, 2 मिनिटं करून बघूया. क्या मीच करून बघतो होतं का. एक्सपाथ सांगा शेखर. आहेत का? कुठला एक्सपाथ आहे? हाच आहे का? सिंगल वाला आहे ना. मीच टाकतो लोकेटर मध्ये. ओ लोकेटर आणि हा एक्सपाथ इथं टाकतो. कोट्स. डबल कोट्स. बघा लोकेटर चेंज होतं. कोड चेंज करायची गरज नाही. सिंगल साठी मल्टिपल साठी थोडं कन्फ्युजन चालू आहे का? हा लोकेटरला तर वर्क होत आहे. आपण लोकेटर चुकीचे टाकतोय. नाही सर, ते मेथड राहिलं होतं वाटतं तिथे लिहायचं त्यावेळी कॉलिंगच्या वेळी. असं लिहिलं होतं का मी? हो. नाही, मल्टिपल एलिमेंटची माझी गोष्ट चालू आहे. सिंगल नहीं, मल्टीपल एलिमेंट्सला कसं करायचं. बिकॉज सिंगल एलिमेंट तो हो जाएगा क्योंकि नेक्स्ट सेशन से आपको मल्टीपल एलिमेंट्स ही आएंगे. रेडियो बटन्स एंड चेक बॉक्स, उसके अंदर भी मल्टीपल बटन्स ही आएंगे. ठीक है. नाही होते सर ते मल्टिपल होते. परत तेच म्हणताय लोकेटर्सला. नाही मेथड्स नेम कन्फ्युजन. ठीक आहे. आता नेक्स्ट सेशन पासून यांचे नाव आपण असेच ठेवूया. ऍड एलिमेंट पेज. पेज म्हटला म्हणजे लोकेटर म्हणायचं. पेज. ठीक आहे. मेथड नाव असे लिहिले चालतील, फक्त आता पेज म्हणायचं एलिमेंट. ठीक है. यहाँ पे भी मैं पेज बोलता हूँ, पेज, और यहाँ पे भी मैं पेज बोलूंगा. हाँ सेलेनियम वाले, सेलेनियम से ये सिनारियो ट्राय करना. आई थिंक वी ऑलरेडी ट्राय दिस सिनारियो ना. करायचं रे सेलेनियमने पण. झाला असेल तर न्यू बॅच यू कॅन लिहू ना. हा सेलेनियमने करायचं हा सिनारियो. सेलेनियम स्क्रिप्ट. हा न्यू बॅच कॅन्डिडेट यू कॅन लिहू. ओके लिहू करू सर. हो तुम्ही जाऊ शकता. जर बघायचं असेल सेलेनियमचं तर बघू शकता. तुमचं एकाच कोणाचं बघायचंय ना, ते मॅक्सिमाइज होत नाही, ते पण बघूया. ठीक आहे. ड्रायव्हर डॉट मॅक्सिमाइज विंडो. ड्रायव्हर डॉट काय रे, फाइंड एलिमेंट. आपला ऍड बटनचा एलिमेंट कसा असतो? बाय. हा चला बाय क्लास कुठं असते रे? बाय डॉट सेलेनियम कॉमन के अंदर बाय क्लास. बाय के अंदर मेरा बाय क्लास है. एलिमेंट बाय एक्सपाथ. तो एक्सपाथ डबल कोड. हा एक्सपाथ कुठं लिहिलेले मी? एक्सपाथ. हा हे वाले. हा काय झाला तुमचा? एक सिंगल एलिमेंट झाला. तो सिंगल एलिमेंटला काय करायचं? फॉर आय इन रेंज ऑफ 5 एलिमेंट डॉट क्लिक डिलीट एलिमेंट. आता हे लॉजिक सर्वांना माहिती आहे सर. मल्टिपल येतील तो ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स बाय क्लासने डिलीटचा हा लोकेटर. नाही मी कॉपी करताना फक्त तेवढंच कॉपी करतोय म्हणून प्रॉब्लेम येतो का? हा पूर्ण कॉपी करूया. डिलीट एलिमेंट किती आहेत ते बघायचं असतील तर तुम्ही प्रिंट
डिलीट एलिमेंट ड्रायव्हर डॉट क्विट. URL टाकली नाही का मी? टाकली का? हा. सेलेनियम मॅक्सिमाइज विंडो ड्रायव्हर डॉट क्विट. फक्त प्रिंट केलेत ना, लेंथ लागेल किती एलिमेंट ऍड झालेत. समजतं? येस. टोटल 5 ऍड होतील. ऍसेट करू शकतात 5 एलिमेंट्स. नो, चलो प्ले राइट में थोड़ा आपको डिफरेंट डिफरेंट न्यू फंक्शंस है, वो हम जैसे जैसे आगे जाएंगे वैसे वैसे डिस्कस करते जाएंगे. लेट मी स्टॉप दिस वन. कोणाचा होता इशू?